अहो 2 लाख रुपये जर भरायला असते, झक मारायला कर्जमाफी मागितली असती का? झक मारायला आंदोलनाला शेतकरी आले असते का? या 12,71,000 शेतकऱ्यांची मुंडकी छाटणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानताय काय बच्चू कडू साहेब तुम्ही? बच्चू भाऊ, आपण मोजरीला केलेल्या कर्जमाफीसाठीच्या 8 दिवसाच्या उपोषणावर, बच्चू भाऊ आपण नागपूरला केलेल्या 3-4 दिवसाच्या आंदोलनावर हा मुख्यमंत्री टांग वर करून मुतलाय आणि आपल्याला फसवी कर्जमाफी दिली आणि तुम्ही या शेतकरी द्रोही मुख्यमंत्र्यांचे आभार मानताय? अहो आभार कसले मानताय? मला प्रचंड वाईट जेव्हा वाटलं, जेव्हा एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री या कर्जमाफीचं क्रेडिट घेण्यासाठी, या कर्जमाफीचं श्रेय घेण्यासाठी एवढे हपापलेले आहेत, मात्र त्यांना शेतकऱ्यांचा आक्रोश दिसत नाही. म्हणजे शेतकरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमधून यांचा मुख्यमंत्री वगळतो आहे. तो शेतकरी टाहो पडतोय सरकारच्या नावानं. तो शेतकरी 6 महिन्यापासून प्रचंड वाट बघत असलेली कर्जमाफी जेव्हा शासन निर्णय येतो तेव्हा त्याला कळतं की मी याच्यात बसतच नाही. मग असं असताना तुम्ही क्रेडिट घेताय. अहो त्या शेतकऱ्याला त्याचा फायदा मिळणारच नसेल तर तुम्हाला क्रेडिट मिळून फायदा काय? जर त्या शेतकऱ्याला 2 पैसे मिळाले, कर्जमाफी मिळाली, तर एकनाथराव शिंदे तो तुम्हाला मतदान करेल. आणि तुम्हाला खऱ्या अर्थानं क्रेडिट घ्यायचं असेल तर आमच्या बच्चू भाऊ कडून घेऊन सत्तेतनं बाहेर पडा आणि त्यांना सांगा की आता आम्ही आंदोलन करतोय, आम्ही सत्तेतनं बाहेर पडतोय आणि आम्हाला आमच्या मनासारखी कर्जमाफी तुम्ही द्या. सरसगट 2 लाखापर्यंत का होईना कर्जमाफी द्या, सरसगट 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान द्या. ते सगळं गेलं खड्ड्यात आणि तुम्ही आभार मानत बसला या लोकांचे. अरे आम्ही तुमच्यासोबत आंदोलनात आलो, आम्ही तुमच्यासोबत मोर्चात आलो, आम्ही तुमच्यासोबत उपोषणात आलो, म्हणून लोक आम्हाला कशा शिव्या घालतायत एकदा बघा. स्क्रीनवर मी कमेंट दाखवतोय, घाण घाण शिव्या देतायत लोक. बच्चू भाऊ तुम्हाला देतायत, मला देतायत. तुम्ही हे सगळं करत असताना आता मार सगळ्यांची त्या ठिकाणी क्रेडिट देताय सगळ्यांना, याचे आभार मान, त्याचे आभार मान, त्याचे आभार मान. अहो मला माहित होतं बच्चू भाऊ त्या आंदोलनात कोण कोण सक्रिय होतं, कोण कोण खरंच कार्यकर्ते घेऊन आलेलं होतं. हे सगळं मी याची डोळा पाहत होतो, कारण की मी पर्सनल लेवलवर शेतकऱ्यांच्या बाजूनं एक शेतकऱ्यांचा मीडिया म्हणून तुमच्या मोजरीच्या उपोषणात, तुमच्या नागपूरच्या आंदोलनात रिपोर्टिंग करत होतो. स्वतःच चॅनल घेऊन मी तिथं ते भूमिका मांडत होतो, शेतकऱ्यांना पटवून देत होतो. असं असताना तुम्ही आमचं नाव एकदा पण घेत नाही, पण जे तोंडाला फाउंडेशन लावून, पावडर लावून ऐन पत्रकार परिषदेच्या टायमाला हजर व्हायचे, जे व्हीआयपी हॉटेलमध्ये, 3 स्टार 5 हॉटेलमध्ये मुक्काम करायचे, बरोबर सरकारी नेते चर्चा करायला जेव्हा येणार असले त्यावेळेस प्रेसच्या समोर चमकोगिरी करायला यायचे, याचे मात्र तुम्ही तीनदा नाव घेता. बच्चू भाऊ तुम्ही मला सांगा, या ठिकाणी महात्मा फुलेंच्या कर्जमाफीचा लाभ असलेल्या शेतकऱ्यांना जर का लाभ घ्यायचा असेल तर एखाद्या शेतकऱ्यावर उदाहरणार्थ 2.5 लाख रुपये कर्ज असेल तर त्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये भरायचे आणि 50,000 रुपये मग त्यांना तुम्ही फेकून मारणार. अहो 2 लाख रुपये जर भरायला असते, झक मारायला कर्जमाफी मागितली असती का? झक मारायला आंदोलनाला शेतकरी आले असते का? म्हणजे ही जी एजंटगिरी लावलेली आहे बँकांनी, एक म्हणजे सरकारने बँकांची वसुली एजंट झालेले आहेत मुख्यमंत्री, बँकांचे अधिकृत वसुली एजंट, हे त्या शासन निर्णयामधनं कळतंय. त्याच्यानंतर काय, कर्जमाफी म्हणजे आता दुसरं 12,71,000 शेतकरी हे वगळले जाणार आहेत. या 12,71,000 शेतकऱ्यांची मुंडकी छाटणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानताय काय बच्चू कडू साहेब तुम्ही? तुम्हाला माझा सवाल आहे. हा माणूस शेतकरी द्रोही आहे. हा देवेंद्र फडणवीस नावाच्या माणसानं शेतकऱ्यांना सांगितलं तुमचा 7-12 कोरा करू, मला सत्ता द्या. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं, मात्र सत्तेत आल्यानंतर हे कर्जमाफीचं गाजर फेकून मारलं. मात्र मनस्ताप प्रचंड दिला की ही व्यवस्था माझ्यासाठी का राबत नाही, ही व्यवस्था धनदांडग्यासाठी का राबते, ही व्यवस्था उद्योगपतींचे 16 लाख कोटी माफ करताना का अटी शर्ती घालत नाही, ही व्यवस्था माझ्या बाबतीतच का अटी शर्ती घेऊन येते, हा प्रश्न त्या सामान्य शेतकऱ्याला पडलाय. आज महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यातला शेतकरी मला फोन करतो, ते शेतकऱ्याचा पोरगा मला फोन करतो, कुणाचा बापाचा ऍक्सिडेंट झालाय, कुणाची माय त्या ठिकाणी आजारी आहे, अशा याच्यामध्ये कर्ज काढलेलं आहे, पिकाला भाव मिळाला नाही, अशा याच्यामध्ये सरकार कर्जमाफी करणार आहे, त्यातनं आपण टक्क्यानं काढलेलं लोन फेडणार आहे. अशी एक भूमिका असताना सरकार वेळेवर शेतकऱ्यांचे मुंडके छाटतंय. आणि बच्चू भाऊ तुम्ही जर शांत बसत असाल तर हे वस्तुस्थितीला धरून नाही. त्याच्यानंतर सरकार काय म्हणतंय माहितीये का, जे 50,000च्या वरचे रेग्युलर वाले आहेत त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान, पण जो 50,000तल्या आतला गरीब शेतकरी आहे त्यानं जर का रेग्युलर केला असेल तर त्याला 5,000 रुपये अनुदान. असा भेदभाव का? तो गरीब आहे म्हणून, तो रेग्युलर राहतो म्हणून, त्याचा कोणी वाली नाही म्हणून? हे बघा, आग लावू, आग या सरकारला आग लावू.
हिवाळी अधिवेशनावर शेतकऱ्यांच्या पोरांचा अराजकीय मोर्चा नेल्याशिवाय आपण शांत बसणार नाही, ती आपली शपथ आहे. त्याच्यानंतर पुढचं काय आहे म्हणजे हे बघा काय म्हणतात, जी शेतकरी कर्जमाफी करणार आहे ती 2 लाखापर्यंत असणार आहे. 2 लाखाच्या वरचं जे कर्ज आहे ते शेतकऱ्यांना भरायचंय, त्याच्यानंतर त्याला हे कर्जमाफी मिळणार आहे. याच्यातनं स्पष्ट होतं की सरकार बँकांना कशा पद्धतीने वसुली करून देत आहे. सरकार बँकांचं कसं वसुली एजंट झालेलं आहे, मोफत झालेलं आहे, मोफत. याच्यावर बच्चू भाऊ तुम्हाला काहीच बोलायचं नाहीये का? याच्यावर तुम्हाला भूमिका मांडावं लागेल, याच्यावर तुम्हाला पत्रकार परिषद घ्यावी लागेल, याच्यावर तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांना समजून सांगावं लागेल, याच्यावर तुम्हाला परत मीटिंग घ्यावी लागेल. आणि याच्यावर तुम्हाला मीटिंग घेत असताना 2017 पासून तर 2026 पर्यंतचा सरसकट शेतकरी 2 लाखापर्यंत या कर्जमाफीत बसवावं लागेल. अन्यथा तुम्हाला मतदान नाही. शिवसेनेला नाही, राष्ट्रवादीच्या अजित पवारांना नाही आणि भाजपला तर नाहीच नाही. आम्ही मतदान करणार नाही. आम्ही शेतकऱ्यांची पोरं मोहीम उघडू आणि या महायुतीला पाडा यासाठी प्रयत्न करू. या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कर्जमाफी समिती 6 महिन्यापासून काम करते. त्या समितीचं जे पत्रक होतं त्याच्यामध्ये उच्च अधिकार समिती कर्जावर दीर्घकालीन उपाययोजना करणारी एक तरी उपाययोजना दिली का कर्जमाफीच्या शासन निर्णयामध्ये? मग प्रवीण परदेशी आणि त्यांची समिती ही 6 महिने काय उपटत होती का महाराष्ट्रामध्ये? पण त्यांनी अभ्यास काय केलाय? त्यांनी जास्तीत जास्त शेतकरी कर्जमाफीतून कसा वगळायचा, त्याचं जास्तीत जास्त क्रेडिट सरकारला कसं मिळवून द्यायचं आणि बँकांची वसुली कशी करायची, यासाठी या परदेशीची समिती काम करत होती. तुम्हाला सांगतो, तुमच्या सगळ्यांचे कपडे फाडणारे आम्ही, तुम्ही फक्त रस्त्यावर या. एवढा कपटी मुख्यमंत्री या महाराष्ट्रानं आजपर्यंत बघितला नाही. ऐन शेतकऱ्यांच्या पेरणीचा हंगाम आलेला असताना कर्जमाफीचा शासन निर्णय काढायचा म्हणजे हे आंदोलन करू शकणार नाहीत. पण आम्ही शंड नाही आहोत, आम्ही गुंड आहोत आणि येणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहोत. हिवाळी म्हणजे जे पावसाळी अधिवेशन नागपूरला आहे, तिथं शेतकऱ्यांचा आगडो मुसळल्याशिवाय राहणार नाही. एकनाथ शिंदेना कर्जमाफीचं श्रेय घ्यायचं असेल, शेतकऱ्यांचं 2029 ला मतदान घ्यायचं असेल तर सरसकट 2 लाखापर्यंतची कर्जमाफी करण्यासाठी भूमिका मांडावी. अन्यथा आम्ही सरकारमधनं बाहेर पडतो हे देवेंद्र फडणवीसांना सांगावं, तरच शेतकरी तुम्हाला मतदान करतील. अन्यथा तुमची गय केली जाणार नाही. शेती माती संस्कृतीसाठी, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. आपला ज्ञानेश्वर खरात पाटील.